नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शिवम पवार आणि आपण बघतोय स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे वेरी IMP प्रश्न आणि आजचा भाग क्रमांक आहे 18वा। याआधी मित्र हो, आपले एकूण 17 भाग झालेले आहे आणि ते सर्व भाग आपल्या चॅनलला अवेलेबल आहे, तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील। मित्र हो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या गरजू विद्यार्थी मित्रांपर्यंत याला जरूर पोचवा आणि व्हिडिओला जाता जाता लाईक करा। तेव्हा बघूया मित्र हो, आजचा पहिला प्रश्न क्रमांक 1। समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा आशियातील तिसरा देश कोणता? समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा आशियातील तिसरा देश कोणता? पर्याय क्रमांक 1 आहे नेदरलँड, पर्याय क्रमांक 2 आहे तैवान, पर्याय क्रमांक 3 आहे थायलंड आणि पर्याय क्रमांक 4 आहे नेपाळ। बघा, समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा थायलंड हा आशियातील तिसरा देश ठरला आहे मित्र हो, तेव्हा पर्याय क्रमांक 3 आपली तर बरोबर होईल। बघा, जगातून सर्वात पहिले समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा देश कोणता? तर तो होणार नेदरलँड। आणि आशियातून समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा पहिला देश कोण? तर तो होणार तैवान। आणि दुसरा देश होणार आशियातला नेपाळ आणि तिसरा देश ठरला आहे तो आहे थायलंड, पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 2 बघा, खालील कोळशाचे प्रकार कार्बन प्रमाणानुसार चढत्या क्रमाने लावा। बघा, कोळशाचे प्रकार कार्बन प्रमाणानुसार चढत्या क्रमाने लावा। बघा, कोळशाचे प्रकार दिले आहे पीट, ब्युटिमिनस, लिग्नाइट, अँथ्रासाइट। तर याचे योग्य उत्तर होईल मित्र हो, सर्वात आधी सगळ्यात जास्त कार्बन प्रमाण कशामध्ये असतं? तर ते असतं अँथ्रासाइट। आणि दुसऱ्या नंबरला येतं ब्युटिमिनस, 3 नंबरला येतं लिग्नाइट आणि 4 नंबरला येतं पीट। आणि असा एकमेव ऑप्शन आहे मित्र हो, पर्याय क्रमांक 3। अँथ्रासाइटमध्ये जवळपास 95% कार्बन प्रमाण असते मित्र हो, लिग्नाइटमध्ये 70 ते 90, ब्युटिमिनसमध्ये 40 ते 70 आणि 40 पेक्षा कमी कार्बन प्रमाण असलेले ते म्हणजे पीट। तर सगळ्यात निकृष्ट दर्जाचा कोळसा कोणता? तर पीट। आणि सगळ्यात चांगल्या दर्जाचा कोळसा कोणता? तर तो होईल अँथ्रासाइट। प्रश्न क्रमांक 3 बघा, भारतातील एकूण साठ्यापैकी महाराष्ट्रात किती टक्के साठा मॅंगनीजचा आहे? भारतातील एकूण साठ्यापैकी महाराष्ट्रात किती टक्के साठा मॅंगनीजचा आहे? पर्याय क्रमांक 1 आहे 10%, पर्याय क्रमांक 2 आहे 20%, पर्याय क्रमांक 3 आहे 30% आणि पर्याय क्रमांक 4 आहे 40%। जर भारताचा विचार केला तर एकट्या महाराष्ट्रामध्ये मित्र हो, मॅंगनीजच्या साठ्याच्या प्रमाणानुसार 40% प्रमाण किंवा 40% मॅंगनीजचे साठे हे एकट्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे। जर मित्र आपण इथं लोह खनिजाचे साठे भारतातील एकूण साठ्यापैकी महाराष्ट्रातील किती टक्के साठा लोह खनिजाचा आहे, लोह खनिजासाठी जर विचार केला तर ते येणार मित्र हो 20%। म्हणजे भारतातील एकूण साठ्यापैकी महाराष्ट्रात 20% लोह खनिज साठे आहे। आणि क्रोमियमचे साठे किती? तर भारतातील एकूण साठ्यापैकी 10%
साठा हा क्रोमियमचा आहे, क्रोमियम. क्रोमियमचे साठे किती? तर 10%. आणि लोहखनिजाचा साठा महाराष्ट्रात किती आहे? 20%. आणि आपल्याला विचारला होता मॅग्नीजचा, तर मॅग्नीजचा आहे मित्र 40% साठा. प्रश्न क्रमांक 4 बघा. व्हिटॅमिन B12 खालीलपैकी स्रोत कोणते? व्हिटॅमिन B12 खालीलपैकी स्रोत कोणते? पर्याय क्रमांक 1 आहे मांस, मासे, यकृत व लहान आतड्यातील जीवाणू. पर्याय क्रमांक 2 आहे मशरूम, धान्य व काजू. पर्याय क्रमांक 3 आहे भाकरी, भात, सोयाबीन. आणि पर्याय क्रमांक 4 आहे वरीलपैकी सर्व. तर व्हिटॅमिन बीचे प्रमाण कशामध्ये, कोणत्या अन्नामध्ये आहे मित्र? तर याचा पर्याय क्रमांक 1 इथे बरोबर होईल. मांस, मासे, यकृत व लहान आतड्यातील जीवाणू यामध्ये व्हिटॅमिन बीचे प्रमाण हे सर्वाधिक असतात. तेव्हा योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. प्रश्न 5 बघा. खालीलपैकी कोणते वनस्पती संप्रेरक फळे पिकवण्याच्या क्रियेला नियंत्रित करतात? खालीलपैकी कोणते वनस्पती संप्रेरक हार्मोन्स फळे पिकवण्याच्या क्रियेला नियंत्रित करतात? म्हणजे फळे पिकवण्यासाठी कोणत्या हार्मोन्सचा वापर वनस्पती करतात? पर्याय क्रमांक 1 बघा झियाटिन. पर्याय क्रमांक 2 आहे ऑक्झिन्स. पर्याय क्रमांक 3 आहे जिब्रेलिक आम्ल. आणि पर्याय क्रमांक 4 आहे इथिलीन. इथिलीन या संप्रेरकाचा वापर फळे पिकवण्यासाठी करतात मित्र. आपल्याला माहीत आहे केळी किंवा आंबे पिकवताना एका बंद खोलीमध्ये ते फळ ठेवले जाते आणि त्यामध्ये इथिलीन गॅस सोडलेला असतो. त्यामुळे फळे हे लवकर पिकतात. योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 इथिलीन. प्रश्न 6. भारताच्या राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा हक्क कोणत्या कलमात दिले आहे? भारताच्या राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा हक्क कोणत्या कलमात दिले आहे? बघा मित्र, मूलभूत हक्क आपल्या सर्वांना माहीत आहे. कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्कांचा समाविष्ट करण्यात आले आहे मित्र. आणि हे आहे भाग क्रमांक 3. भाग क्रमांक 3 मूलभूत हक्क कलम 12 ते 35. या 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्कापैकी स्वातंत्र्याचे हक्क कशात दिले आहे हे विचारलं आहे. तर स्वातंत्र्याचे हक्क दिले आहे मित्र कलम 19 ते 22. पर्याय क्रमांक 2. 14 ते 18 मध्ये काय दिलं आहे? ते आहे समानतेचे हक्क, समानतेचे. कलम 25 ते 28 मध्ये दिले आहे धार्मिक स्वातंत्र्य. आणि कलम 29 ते 30 मध्ये दिले आहे अल्पसंख्याकांचे शैक्षणिक स्वातंत्र्य. हे नोट करून घ्यायचा मित्र. IMP आहे हा. प्रश्न क्रमांक 7 बघा. इथेनॉलचे उत्पादन तसेच आयात करण्यात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? बघा, इथेनॉल चे उत्पादन म्हणा किंवा त्याचे आयात म्हणा, उत्पादन करण्यात किंवा आयात करण्यात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर तो लागतो मित्र पहिला. म्हणजेच काय, जगामध्ये इथेनॉलचं उत्पादन सगळ्यात जास्त कोण करतं? तर तो करतो आपला प्यारा भारत देश. आणि आयात पण सगळ्यात जास्त कोण करतं? तर आयात करण्यात पण अव्वल स्थान भारताचेच आहे. तेव्हा उत्पादन किंवा आयातीमध्ये, इथेनॉलच्या उत्पादन किंवा आयातीमध्ये जगात भारत हा पहिल्या क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा. लोकसभेची स्थापना प्रथम रोजी करण्यात आली.
पर्याय क्रमांक 1 आहे 26 नोव्हेंबर 1949. पर्याय क्रमांक 2 आहे 26 जानेवारी 1950. पर्याय क्रमांक 3 आहे 24 जानेवारी 1950 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 17 एप्रिल 1952. तर याचे योग्य उत्तर होईल मित्रहो, लोकसभेची स्थापना प्रथम रोजी करण्यात आली. कधी करण्यात आली प्रथमतः? तर ती होईल 17 एप्रिल 1952. मित्रहो, आपल्या सर्वांना माहीत आहे संविधान कधी लागू झाला? तो लागू झाला 26 जानेवारी 1950 रोजी. तो लागू झाल्यानंतर जेव्हा केंद्रीय निवडणूक पार पडले तर केंद्रीय निवडणूक घेण्यासाठी जवळपास 2 वर्ष लागले मित्रहो. आणि 2 वर्ष नंतर संविधानिक दर्जेनुसार प्रथमतः लोकसभेची स्थापना करण्यात आली आणि 50 नंतर 2 वर्ष हा कालखंड मतदानामध्ये गेला, निवडणुकीमध्ये गेला. म्हणून लोकसभेची स्थापना 1952च्या 17 एप्रिल या रोजी करण्यात आली. म्हणून उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. आपल्या सर्वांना माहीत आहे पर्याय क्रमांक 1 बघा, 26 नोव्हेंबर 1949 रोजी काय संविधान स्वीकारण्यात आला आणि 26 जानेवारी 1950 मध्ये संविधान लागू करण्यात आला. तेव्हा पर्याय क्रमांक 1 आणि 2 मधला फरक समजून घ्या मित्रो. प्रश्न क्रमांक 9 बघा, खालीलपैकी कोणी चिपको आंदोलनाचे नेतृत्व केले आहे? बघा, चिपको आंदोलन ठीक आहे, कशाबद्दल आहे? वृक्षतोड विरोधी आंदोलन आहे मित्रो हा. ठीक आहे, कुठून सुरुवात झाली होती? उत्तराखंडमध्ये. उत्तराखंडमधून सुरुवात केली होती. कोणी केली होती? या आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले? तर त्याचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 सुंदरलाल बहुगुणा. बघा मित्र हो, तिथे वृक्षतोड मोठ्या प्रमाणात चालू केलं होतं गव्हर्नमेंटने म्हणा किंवा सरकारने. तर ते नैसर्गिक साधन संपत्ती वाचवण्यासाठी, वृक्षतोड वाचवण्यासाठी चिपको आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले? तर सुंदरलाल बहुगुणा. परंतु ही जी आयडिया होती किंवा ही संकल्पना सुंदरलाल बहुगुणा यांच्या पत्नीची होती आणि नेतृत्व मात्र सुंदरलाल बहुगुणा यांनी केले आहे. ठीक आहे. आणि राज्य म्हटलं तर ते राज्य येणार उत्तराखंड. ठीक आहे मित्रो. प्रश्न क्रमांक 10 गरिबी निर्मूलन ही संकल्पना कोणत्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित आहे? कोणती संकल्पना? गरिबी निर्मूलन ही संकल्पना कोणत्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित आहे? बघा मित्र हो, एकूण 12 पंचवार्षिक योजना पार पडल्या आहे आपल्या देशामध्ये. कधीपासून? 1951 पासून ते 2017 पर्यंत. ठीक आहे. पण 12वी पंचवार्षिक योजना मध्येच थांबवल्या गेली 2015 मध्ये आणि तिथून नियोजन आयोगाच्या ठिकाणी BJP गव्हर्नमेंटने नीती आयोग आणलं आणि तिथेच पंचवार्षिक योजना स्टॉप करण्यात आल्या. म्हणजे अर्धवट राहिलेली ही 12वी योजना ती 17 मध्ये समाप्त होणार होती, पण संपली ती 2015 मध्ये. बघा, एकूण 12 पंचवार्षिक योजना बघितलेल्या आपल्या भारत देशाने आणि त्यापैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेशी गरिबी निर्मूलन ही संकल्पना संबंधित आहे असा प्रश्न आहे. तर बघा, पर्याय क्रमांक 1 आहे पहिली पंचवार्षिक योजना, पर्याय क्रमांक 2 आहे तिसरी पंचवार्षिक योजना, पर्याय क्रमांक 3 आहे 5वी पंचवार्षिक योजना आणि पर्याय क्रमांक 4 आहे 10वी पंचवार्षिक योजना. तर गरिबी हटाव ही मोहीम किंवा ही संकल्पना कोणत्या पंचवार्षिक योजनेची संबंधित आहे? तर ती होणार 5वी पंचवार्षिक योजना. 5वी पंचवार्षिक योजना पर्याय क्रमांक 3. आणि याच कालखंडामध्ये भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी गरिबी हटावचा नारा दिला होता मित्र हो. तेव्हा 5वी पंचवार्षिक योजना हे योग्य उत्तर आपले इथे होईल.
प्रश्न क्रमांक 11 बघा, तापी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहत नाही? कोणती नदी? तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहत नाही? बघा, तापी नदी नंदुरबार जिल्ह्यातून वाहते का? तर हो, वाहते. धुळे जिल्ह्यातून वाहते का? वाहते. जळगाव जिल्ह्यातून वाहते का? तर वाहते. परंतु मित्र हो, तापी नदी नाशिक जिल्ह्यातून वाहत नाही. तर इथे आपल्याला तेच विचारलं आहे, कोणत्या जिल्ह्यातून वाहत नाही? तर योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, नाशिक. प्रश्न क्रमांक 12 बघा, खाली दिलेल्या संबंधावरून योग्य निष्कर्ष असलेले पर्याय निवडा. बघा, आर हा लहान आहे यू पेक्षा. बरं, ठीक आहे. एच हा मोठा आहे टी पेक्षा. बरं, ठीक आहे. आणि पी हा लहान आहे यू पेक्षा आणि यू हा लहान आहे टी पेक्षा. हे संबंध दिले आहे. निष्कर्ष पर्यायामध्ये दिला आहे मित्रो. पर्याय क्रमांक 1 बघा, काय म्हटलं आहे त्यांनी? एच हा यू पेक्षा लहान आहे. बघा, यू पेक्षा मोठा कोण आहे? टी आहे. ठीक आहे. आणि टी पेक्षा मोठा कोण आहे? एच आहे. इथे दिलं आहे बघा, म्हणजेच मी इथे असा एच लिहू शकतो. टी पेक्षा मोठा एच, टी पेक्षा मोठा एच. आणि पहिला पर्याय आहे एच हा यू पेक्षा लहान आहे. या यू पेक्षा हा लहान आहे का एच? नाही, तो मोठा होत चालला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 रॉंग. पर्याय क्रमांक 2 बघा, पी बरोबर आर. बघा, पी हा यू पेक्षा लहान आहे आणि आर पण यू पेक्षा लहान आहे. बघा, पी आणि आर दोघेही यू पेक्षा लहान आहे, गोष्ट खरी. परंतु ते दोघे एकमेकांपासून लहान आहे की मोठे आहे हे इथे निश्चितपणे सांगता येते का? नाही सांगता येणार. म्हणून पी बरोबर आर असतीलच हे आपण म्हणू शकत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 पण इथे गेला. पर्याय क्रमांक 3 बघा, पी हा एच पेक्षा लहान आहे. बघा, इथे आहे पी, इथे आहे पी आणि हा पी या एच पेक्षा लहान आहे का? तर हो आहे. बघा, एच पेक्षा लहान टी, त्याच्यापेक्षा लहान यू, त्यापेक्षा लहान पी. म्हणजेच इनडायरेक्टली एच पेक्षा पी हा लहानच आहे. म्हणून योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 3, पी लेस दॅन एच. ठीक आहे. चौथा ऑप्शन बघण्याची पण गरज नाही. प्रश्न क्रमांक 13 बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. बघा, 35, 140, 70. नंतर दिले आहे 43, 132, 76, 21, रिकामी जागा 53. बघा, संबंध कसा दिला आहे मित्र हो. बघा, 70 वजा 35 ते येतात 35. 70 वजा 35 ते येतात 35 आणि गुणीला 4 केले तर ते होणार 140. सेम इथे पण 76 वजा 43 ते होतात 33 आणि गुणीला 4 केले असता 4 त्रिक 12 2 हा चला 1, 4 त्रिक 12 आणि 1 13 म्हणजेच 132. ठीक आहे. सेम इथे 53 वजा 21 ते होतात 32 आणि 32 गुणीला 4 किती होणार? 4 दोणी 8 आणि 4 त्रिक 12, 128. पर्याय क्रमांक 2 इथे योग्य होईल मित्र. प्रश्न क्रमांक 14 बघा,
एका वर्गातील 40 विद्यार्थ्याचे सरासरी वय 15 वर्षे आहे. किती विद्यार्थी आहे? 40 आणि त्यांचे वयाची सरासरी किती आहे? 15 वर्ष. वर्ग शिक्षकासहित सर्वांचे सरासरी वय हे 16 झाल्यास वर्ग शिक्षकाचे वय किती ते आपल्याला काढायचे आहे. बघा मित्रहो, समजा वर्ग शिक्षकाचे वय पण जर 15 वर्षच असते तर सरासरी चेंज झाली नसती, सरासरीमध्ये कोणताही बदल झाला नसता. ठीक आहे, जर वर्ग शिक्षकाचे वय 15च असते तर. पण इथे आता 40 विद्यार्थी आणि एक वर्ग शिक्षक यांचं मिळून सरासरी किती बनली आहे मित्र? 16. ठीक आहे, आता 40ची किती होती? पहिले होती 15, 16 झाली. म्हणजे प्रत्येक 40 विद्यार्थ्यासाठी एक वर्ष वाढला. म्हणजे किती वर्ष वाढले? 40 वर्ष वाढले. सरळ प्रत्येक 40 विद्यार्थ्याचे एक वर्ष वाढले. म्हणजे 40 वर्ष वाढले टोटल. आणि प्लस शिक्षकाची नवीन सरासरी पण 16च. म्हणजेच 40 + 16 म्हणजे विद्यार्थ्यांसाठी त्यांनी 40 वर्ष एक्स्ट्रा वाढवले आणि स्वतःचे पण 16. म्हणून त्याची स्वतःचे वय होईल 40 + 16 56. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 15वा आणि आजचा शेवटचा प्रश्न मित्र हो. 2 नाणी फेकली असता कमीत कमी 2 छापा मिळण्याची संभाव्यता किती? बघा, छापा म्हणजे आपण कॉईन बघतो ना टॉस करताना, हेड अँड टेल. छापा म्हणजे हेड असतं. 2 छापा म्हणजेच हेड मिळण्याची संभाव्यता म्हणजेच प्रोबॅबिलिटी इथे विचारली आहे मित्र हो. बघा, किती नाणी टॉस करत आहो किंवा फेकत आहो आपण? 2 नाणी आहे. तर 2 नाण्यामध्ये बघा काय काय संभाव्यता येऊ शकतात. बघा, पहिले दोन्ही नाणी ह्या हेड असू शकतील. पहिली नाणी आणि दुसरी नाणी पण दोन्ही हेड येऊ शकतील, किंवा दोन्ही टेल येऊ शकतील, किंवा पहिली येईल हेड, दुसरी येईल टेल, आणि चौथी येणार, पहिली टेल येईल आणि दुसरी नाणी येईल हेड. म्हणजेच संभाव्यता किती आहेत? बघा, 1 2 3 4. ठीक आहे, या 4 पैकी कोणी पण काही पण येऊ शकतं. पण आपल्याला काय विचारलं आहे? दोन्ही छापा म्हणजे दोन्ही हेड. म्हणजे हे बघा, हे वाला दोन्ही हेड येईल किंवा दोन्ही हेड मिळण्याची संभाव्यता किती? तर मित्र हो, बघा, 4 पैकी एकच प्रोबॅबिलिटी आहे की ते आपल्याला मिळू शकते दोन्ही हेड. किती पैकी? या 4 कंडिशनपैकी एकच निकष असं बनतं की आपल्याला 2 छापा मिळण्याचे आहे. म्हणजे त्याची संभाव्यता काय होणार? 4 पैकी 1 म्हणजेच 4तून 1 म्हणजे 1/4 ही काय झाली? संभाव्यता, प्रोबॅबिलिटी. पर्याय क्रमांक 2 इथे योग्य होईल. तेव्हा मित्र हो, इथेच आपले आज 15 क्वेश्चन संपलेले आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जाता व्हिडिओला लाईक करा, आपल्या गरजू विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी तसेच आपले पहिले 16-17 भाग झाले आहे त्यांचं नोटिफिकेशन आपणापर्यंत मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बघा मित्रो, IMP क्वेश्चन आहे, तुम्हाला इथे फायदा होणारच आहे, आणि ही सगळी मेहनत तुमच्यासाठी आहे. तेव्हा तुम्ही मला कॉपरेट करणं बनतंच. म्हणून आपल्या व्हिडिओला जाता लाईक करून सबस्क्राईब करून टाका. आपल्या गरजू विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा. चांगलं पुण्याचं कार्य करा. तेव्हा इथेच थांबूया. थँक्यू मित्र हो. थँक्यू सो मच.